तर मी WCG इव्हेंट मध्ये घुसलो बिना पासचा. तर जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्र आणि मी कॉलेज सुटून चाललेलो वाशी स्टेशनला. तेव्हा जवळच्या सिडको एक्झिबिशन हॉल मध्ये चालू होतं WCG इव्हेंट. तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके श्रीमान दादा व माझे पर्सनली फेवरेट गॉडलाईक टीम सुद्धा आलेली. तर मित्रांनो इथं पास शिवाय तर एंट्री नव्हती, पण पार्किंग मध्ये मला बाहेर एंट्री भेटली आरामशीर. तर इथं खूप साऱ्या गाड्या पार्क होत्या. तर बोललो इथं श्रीमान दादाची गाडी बघायला भेटते की नाही. तर मी श्रीमान दादाची गाडी बघण्यासाठी निघालो. तर श्रीमान दादाची गाडी भेटते की नाही पुढे नक्कीच तुम्हाला कळेल. तर पूर्ण व्लॉग नक्कीच बघा. इथं तर लय खतरनाक तयारी चाललेली मित्रांनो. एकदम स्काय शॉट, एवढे एक्साइट स्काय शॉट मी पहिल्यांदा बघितले. तर जे जे इथं गेलेत नाही या इव्हेंट मध्ये ते नक्कीच मला कमेंट करून सांगा कसा होता इव्हेंट. तर मित्रांनो मला इथे एक गेमरची गाडी दिसलेली आहे आणि ती आहे ही गाडी. ही गाडी तुम्ही ओळखा कोणाची आहे? तर ही गाडी आहे काश प्लेसची, काशवी दीदीची ही गाडी आहे मित्रांनो, जी की मला बघायला भेटली आहे फायनली. तर ही गाडी बघून मला वाटलं श्रीमान दादाची गाडी पण इथेच आसपास असणार आहे. श्रीमान दादाची गाडी मला बघायला नाही भेटली. ही विंटेज कार बघायला भेटली, पण श्रीमान दादाची गाडी नाही बघायला भेटली. तर श्रीमान दादा पर्यंत हा प्लीज व्हिडिओ पोहोचवा आणि श्रीमान दादा नक्कीच कमेंट करा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही कोणत्या गाडीने या इव्हेंटला आलेला. तर स्टेशनला येऊन थोडं खाल्लं आम्ही मित्रांनी आणि मी, खूप भूक लागलेली. तर मित्राला बाय करून मी निघालो ऐरोलीसाठी. थोडा उदास झालेलो कारण की श्रीमान दादाची गाडी बघायला नाही भेटली. तर आपल्याला कास्ट प्लेसची गाडी बघायला भेटली आहे, जे की अनएक्सपेक्टेड होतं. मी एक्सपेक्ट सुद्धा नव्हतं केलं की मला कास्ट प्लेसची गाडी बघायला भेटणार आहे आणि मला खूप भारी वाटलं ती गाडी वगैरे बघून. आणि मला ती लांबूनच कळालं की कास्ट प्लेसची गाडी, कारण की मी कास्ट प्लेसचे व्लॉग्स बघतो. तर काशवी दीदी पर्यंत हा व्लॉग सुद्धा पोहोचवा मित्रांनो. तर हा व्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा मित्रांनो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.